तर गाईज मी ब्लॉगची सुरुवात पण एकविराईच्या दर्शनापासून केली ती. आता परत आलो एकविराईच्या दर्शनाला. असा सतत आमच्या फेऱ्या होत राहतात. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. तर बघा सकाळ सकाळीचे वाजले 7. आम्ही चाललो आज एकविरेला. म्हणजे बाचीची पण जाम इच्छा होती जत्रेला जायची, पण जत्रेला काही प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला जायला नाही भेटला. तर म्हणून आम्ही आज चाललो आहे. आमची ताई पण जाम आज खुश आहे एकविरेला चालली. तर म्हणजे बाचीने स्पेशल ड्रेस शिवून घेतला एकविरेला जायसाठी. गॅस भरायला आता काय तर मी गॅस भरायला आई तुला सांगीन आई माझं गारान तुझ्या पायावर. तर गाईज आता आम्ही जस्ट पोचलेलो आहे पायथ्याजवळ. बघा आमचे बाचेसने वट्टी वगैरे सगळी घेतलेली आहे. तर बघू आम्हाला आतमध्ये जायला भेटतंय का आम्हाला जावासाठी. फोन करून म्हणजे वट्टी आणली म्हणून जाऊन देणार. राहू दे ना त्यात काय. तुझा पहाया येईन नुराग ढगांच्या निल्या डोंगराग. पहाया येईन नुराग ढगांच्या निल्या डोंगराग. मग आम्ही आता बसलो चहा पिवायला. तर गाईज आता आम्ही पायऱ्या चढायची सुरुवात केली. आमची भाचीच तर फुल जोमान पटापट चालली. मी ना ताई आम्ही मागशी ना आस्ते चालतो. दम लागतं ना, तब्येत जास्त येतं. पण आम्ही दोघं आस्ते जातो. भाचीच गेली पटापट धावत. तर गाईज आता आम्ही जस्ट पोचलोय वरती. दमून पोचलो, कौशी पोचलोय. किती हसते येताना झालं. तर गाईज मी ब्लॉगची सुरुवात पण एकविराईच्या दर्शनापासून केली ती. आता परत आलो एकविराईच्या दर्शनाला. असा सतत आमच्या फेऱ्या होत राहतात. तुम्हाला दिसतीनच ते ब्लॉगमध्ये. एवढा भारी वाटतं इथं आल्यावर. येताना जाम दमताव, पण वरती आल्यावर एकदम रिलॅक्स फील होतं. काय नाही, जाम आस्ते येऊन दमतात. आस्ते येऊन दमतो. अर्धा तास झाला एकटे थांबलोय तिथं. वरती आल्यावर सगळा थकवा दूर होतो. यो ब्लॉग दे ब्लॉग. तर गाईज आता थोडासा फोटोशूट करू आणि मग जाऊ आतमध्ये दर्शनाला. आपण तुम्हाला पण दाखवेल मी तिकडचा थोडा. तर आत्ता आम्ही चाललो आईच्या दर्शनाला आणि मी तुम्हाला दाखवेल. मामाचा काय ब्लॉगचं काय लक्षात नसतंय. आणि बघा आता इशीच एंट्री आहे, गर्दी नाही म्हणून, नाही तर जाम लांबशी बाहेर लागते. आता मी इशी चाललोय आईच्या दरबारात. जाऊ मग दाखवते मी तुम्हाला तिकडे. चला. बघ इकडं.
आता बोलू नको दीदी. मान्य करून घे. तर बघा गाईज किती सुंदर असा रूप दिसतोय माऊलीचा. हे डोंगर तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं निसर्गरम्य. तर आमचं आता खूप भारी दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे ना. एवढा भारी आमचं दर्शन झालं का आम्ही अर्धा तास देवळातच बसलो. अजिबात गर्दी नाही. आता एकदम मन मोकळा झाला येऊन. मन मोकळा झाला आमचं. तर आता आम्ही चाललोय खाली. कसं वाटलं मागचं दर्शन? जाम भारी झाला. दरवेळी भारीच होतं, पण आजचं दर्शन तर जामच भारी झाला. म्हणजे खूप वेळ बसलो पण देवळात. आणि पुजारी पण जाम भारी होतं. ते स्वतः आम्हाला सांगताना असं फोटो काढा, इतर राहून उभा फोटो काढा. चांगलं येतात. पहिल्यांदा आम्हाला एवढं भारी पुजारी पण भेटलं. ते स्वतः आम्हाला फोटो काढायला सांगत होतं. मागच्या वेळेस पण जाम भारी भेटलेले पुजारी. आणि खाली पण आम्हाला जायची संधी भेटली. त्यामुळं आजचा दिवस तर आमचा जाम भारी चाललाय. नशीब आम्ही ड्रेस घातला. मी घालणार नव्हतो, 25 घालला ना ते ड्रेस. आज ड्रेस घातलाय तर जाम भारी झालं सगळा. आमची ताईबाई सूचना वाचतोय. आमची काही सूचना. आपण पुढच्या वर्षी जत्रेला पण येऊ. अरे ज्याची इच्छा आहे तो कारल्याच्या डोंगरालाच आपण आता कोंबड्या आणला. आता माझी इच्छा आहे मला कोंबड्या उरवायचा आहे. तो उरवणारच ना. तो नवस आहे ना. तर गाईज आईच्या दरबारी आपण बोलतो नवस पूर्ण होतो. आणि बघा आज देखील एक नवस पूर्ण होताना आपल्याला दिसतोय. रस्त्यात भेटला दादा. आमची माणसं पण दंबलीन. तर आता आम्ही निघलोय घरी जायला. आंबा गटांगायला आंब. तर गाईज आता जस्ट आम्ही घरी आलोय. बघा अवतार आता आमचा मागं पूर्ण अवतार. आजचीच मिसेस पाण्याचे बदल. पाणीच नाही करत झालं. तर गाईज आपला आजचा व्लॉग इथेच एंड करतोय. लाईक सबस्क्राईब नक्की करा. शालूने सुन गजरा मालून मागून पुरून गोमू आली सजून. शालूने सुन गजरा मालून मागून पुरून गोमू आली सजून. मागून पुरून गोमू आली सजून. नशीब काढल्याने आम्ही लई भारी. जन्माला आलोय तिच्या संसारी. ना मागताच ती सारे काही देई.